सुनंदाने तीन चारदा दाराची बेल दाबली तेव्हा कुठे सुधाकरने दार उघडलं। तो बनियनने बरमुडातला तो दाढीचे खून खाजवीत तिच्याकडेच नाराजीने पाहत होता। सुनंदाने पायातल्या सोनेरी चपला रेकवर ठेवल्यानं लग्नातल्या हरजरी साडीचा बोंगा आवरीत ती बाथरूम मध्ये शिरली। पायावर तोंडावर पाणी घेतलं। वाटलं या टायमाला आयता चहा मिळावा, पण सुधाकर टीव्हीसमोर बसला होता। कसलंसं गाणं सुरू होतं नि तो बोटांनी खुर्चीच्या कडांवर तबलेबाजी करत होता। सुनंदा, चहा टाक ग जरा, त्याने ऑर्डर सोडली। ती त्याकडे दुर्लक्ष करत बेडरूम मध्ये गेली। आरशात स्वतःला न्याहाळलं। लालबुंद साडी, वरती खड्यांची नक्षी किती शोभून दिसत होती तिला। इतर समवयस्क शेजारणींच्या मानाने आपण अजून फिगर राखून आहोत असं तिने स्वतःचंच कौतुक केलं। वेणीत माळलेला मोग्याचा गजरा काढून टेबलवर ठेवला। तिला आठवलं, बंगाली भाभी तिच्या शेपट्याला बोटांनी कुरवाळत बोलत होती, भाभी कितने सुंदर है आपके बाल। सगळं देवाने दिलेलं, आईकडून वारस्याने लाभलेलं तिचं स्वतःच तिने राखून ठेवलं होतं। जपणूक केली होती देहाच्या मंदिराची। ब्लाऊज हंगरला लावून तिने आपलेच ठसठशीत सुडोल उरोज कौतुकाने न्याहाळलेन गाऊन चढवला। बाहेर येत ती कामाला लागली। पहिला चहा ठेवला। तिला वाटलं सुधाकर विचारेल, कसं झालं लग्न, कोण कोण आलं होतं, पण सुधाकर पक्का व्यवहारिक। त्याला हे असले लग्न, वाढदिवसांचे सोहळे आवडतच नव्हते। लग्न म्हणजे स्वतःहून ओढवून घेतलेली गुलामी, असं त्याचं स्पष्ट मत होतं। अशा लग्नाचा सोहळा तरी कशाला करायचा, तो दात काढून हस्त म्हणे, सात्विक यायला झाला होता। तिने कणिक तिंबून पोळ्या करायला घेतल्या। दुपारचा वरणभात, डाळिंबीची उसळ होतीच। लग्नाला गेली तरी घरची कामं चुकतात का? सगळा स्वयंपाक करून ठेवून गेली होती। पोळ्याही 6-1 होत्या, पण सात्विक पहाटे 5:30ला घर सोडायचा, तो संध्याकाळी 7:30-8च्या मानाने यायचा। मग लेकराला ऊन पोळी द्यावीशी वाटे तिला। बेल वाजली। सुधाकर उठेना, तसाच तंगड्या पसरून कुणाशी तरी मोबाईलवर बोलत होता। सुनंदानेच दार उघडलं। सात्विक आत आला। किती रे भिजलास? छत्री विसरून गेलो होतो ना, तो शूज काढत म्हणाला। नशीब स्वतःला विसरून नाही जा। मस्तक असतं कुठे ताळ्यावर। सुधाकरची कुजकी बडबड, आई मला आताच पाठव जेवण, असं म्हणत तो वॉश घेऊन त्याच्या रूममध्ये शिरला। मास्टर बेडरूमच्या बाजूलाच सात्विकची बेडरूम होती। सुनंदा जेवणाचं ताट, पाण्याचा ग्लास घेऊन सात्विकच्या खोलीत गेली। टेबलवर तिने त्याचं ताट ठेवलं। तो लॅपटॉपवर काही काम करण्यात दंग होता। सात्विक, जेवण गार होईल, जेवून घे राजा, ती त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली। आई, पत्याच्या लग्नाला गेली होतीस ना? कसं झालं लग्न? मस्तच झालं असणार। स्वतःच्या प्रश्नाला स्वतःच उत्तर देण्याची लेकाची ही नेहमीचीच सवय, पण त्यामागे कुठेतरी अंतरीची वेदना जाणवत होती। हा पत्या सात्विकहून 5 वर्षांनी लहान। वडिलांच्या वशिल्यावर बुकेत नोकरीला लागला। नोकरीला लागला तशी स्थळं येऊ लागली, एकाहून एक सरस। पत्याला चॉईस होता। 20-1 स्थळं नाकारली त्याने। हे स्थळ कसं ते पास केलं? सात्विकचं तसं नव्हतं। अगदी साधीशी नोकरी, आता आहे तर उद्या नाही अशी। मुलींना परमनंट नोकरीवाला, हंडसम वगैरे हवा असायचा। सात्विक दिसायला सुधाकरचा छाप, सावळा नव्हे काळ्याकडे झुकणारा रंग, जाडगेले ओठ, नाक ही आकारहीन पिठाचा गोळा ठेवल्यासारखं। आईच्या रेखीव चेहरेपट्टीतलं सात्विकने काहीच उचललं नव्हतं। सुधाकरची मुलगाच हवा ही प्रबळ इच्छा इतकी जोरकस होती की मुलगाच झाला, आणि तोही सुधाकरच्या चेहरेपट्टीचा, पण गुण मात्र त्याने आईचे उचलले होते। सुधाकरसारखा आगडोंब नव्हता की कोत्या मनाचा नव्हता। अगदी सोशिक होता, म्हणूनच मित्रमंडळींमध्ये लाडका होता। एखाद्या मित्राची बहीण गटवेल तर तेही नाही, सगळ्यांकडून हक्काने राखी बांधून घ्यायचा।
अपवाद फक्त खालच्या मजल्यावरच्या पाटनकरांची जाई. जाई सात्विकची बालमैत्रीण. ती समज आली तशी एकदा राखी घेऊन आली होती वरती. किती धांदल पोरीची. काकू ओवाळणीच ताट करा. मला सात्विकला राखी बांधायची आहे. हुकूम सोडला. सात्विक हातभर राख्या घेऊन बसला होता पण जाईला म्हणाला, जाई, तू माझी मैत्रीण आहेस. बहीण नव्हे, मी नाही तुझ्याकडनं राखी बांधून घेणार. जाईला राग आला त्याचा. तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला. जाई, अगं थांब. गुलाबजाम आणते. सुनंदा म्हणेस तोवर जाई गेली सुद्धा. एकदा पोरंपोरी खेळत होती मैदानात. लंगडी खेळत होती. सात्विकवर राज्य होतं. तो जाईला पकडत होता. नि जाई गोल गोल धावत होती. शेवटी तोही इरेस पेटला. वेगाने लंगडत त्याने तिच्यावर अक्षरशः झेप घेतली. जाई कोसळलीच. हात पोटाखाली आणि कायमचा जायबंदी झाला. प्लास्टर केलं होतं खरं पण ते हाड नीट बसलंच नाही. विकृती राहिली हातात. जाई घरी होती तेवढे दिवस सात्विक तिच्या वर्गातल्या मुलांच्या वह्या आणून तिच्या वह्या पूर्ण करत होता. जमेल तेवढी तिला मदत करत होता. त्या प्रसंगानंतर जाईची आई तर सात्विकला नजरेने बघत नव्हती. त्याच्यामुळे जाई पडली होती ना जाई पडली. त्या दिवशी हे भांडण केलेलं तिने. पोलीस केस करते नि काय. सुधाकरही इरेला पेटला होता. जा करा काय ते म्हणाला होता. तेव्हापासनं त्यांच्या घराची दारं एकमेकांसाठी बंद झाली होती. जाईची आई सुनंदाला पाहून तोंड फिरवायची पण जाई मात्र आई कामावर गेली की यायची सुनंदाकडे. तेही सुधाकर नाही याची खात्री करून. सुधाकर काकांचं खोचक बोलणं आवडत नसे तिला. सात्विकनी जाई जसजसे वयात येऊ लागले तसतसं त्यांच्या मैत्रीची जागा प्रीती घेऊ लागली. प्रेमाचे कोवळे धुमारे त्यांच्या मैत्रीच्या वेलीला फुटू लागले. सुनंदाला सगळं जाणवत होतं. ते सात्विकला काय आवडतं काय नाही आवडत ते सारं जाईला ठाऊक. तिची आई घरात नसताना नि सुट्टी असली की सात्विकच्या आवडीचा प्रसादाचा शिरा करून आणायची. किती सुंदर बनवायची. जिभेवर चव रेंगाळत राहायची. मग बरेच दिवस पोरीचा हात बेड झाला असला तरी हाताला गुण होता तिच्या. तिलाही ब्याच ठिकाणी दाखवणं चाललेल पण नकारच पदरी पडत होते. सात्विकचं मन सुनंदा ओळखत होती पण सात्विक वडिलांसमोर आपलं प्रेम जाहीर करायला घाबरत होता. आजची कथा कशी कदाचित नोकरीची शाश्वती नव्हती म्हणून तो आणि चॅनलला कचरत होता. तसा तो लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पण आपल्या वडिलांचा घमेंडखोर मीपणाचा स्वभाव त्याला ठाऊक होता. कदाचित नोकरीची शाश्वती असती तर पळवून नेलंही असतं त्याने जाईला. पण इथे तोच आईवडिलांवर अवलंबून होता. 2-4 महिन्यांनी कधी कंपनीतनं पगार मिळायचा तरी तो निराश नव्हता. इतर ठिकाणीही ट्राय करत होता. रात्री सुधाकरने सुनंदाला जवळ घेतली. वय झालं तरी त्याचा आवेग काही कमी झाला नव्हता. सुनंदाही चिडता त्याला सर्व काही करू द्यायची पण मनाने ती तिथे नसायचीच. सुधाकर नंदे नंदे म्हणत तिचे आखीवरेखीव अवयव कुरवाळत असायचा. ती मात्र लतच्या खोलीत निजलेल्या एकुलत्या एक लेकराचा सात्विकचा विचार करत असायची. त्याची नोकरी परमनंट झाल्याशिवाय त्याच्या लग्नाचं बघायचं नाही. परवाच सुधाकरने सात्विक समोर तिला सुनावलं होतं. मुलाला किती वेदना झाल्या असतील याचा विचार नाही. नोकरी परमनंट नाही पण आपण खंबीर आहोत न पोसू काही दिवस त्यांना ती बोलली होती. यावर तुझं अर्धवट ज्ञान पाजळू नकोस असं सुधाकरने सुनंदाला सुनावलं होतं. लेक 35चा होऊनही कोरडाच आणि बाप मात्र रात्री रंगवतोय. सुनंदाला त्याच्या कामवृत्तीचीही किळस आली. तिला थंड अलिप्त पाहून सुधाकर तिच्याकडे याचना करू लागला. आवेगाची, समर्पणाची, पण तितक्याच कोरडेपणानं ती म्हणाली, आजचं हे शेवटचं.
आता लेकाचं लग्न लागेस्तोवर माझ्याकडून देहसंबंधांची अपेक्षा ठेवू नका. नोकरी धड नाही, रूप नाही, 4 स्थळं पाहिली त्यांनी नाकारलं त्याला. मी जन्मभर त्याच्या संसाराचं ओझ नाही वाहू शकत. मी माझं आईपण नाही नाकारू शकत. त्याच्या मनात जाई आहे. मी सून म्हणून आणते तिला. तिच्या आईची किंवा तुमचीही संमती नसली तरी काहीच बिघडत नाही. संसार त्या दोघांना करायचा आहे. तिची आई ऐकेल. आणि या महागाईत त्याला पोरं झाली की त्यांचं खाणपिणं, औषधं, शाळेच्या भरमसाठ फिया कोण भरणार? मी. आणि प्रेम करून केलन कोणाबरोबर ती जाई अधू हाताची तिच्याशी. अधू हात कोणामुळे झाला होता? आपल्या सात्विकमुळेच ना. तिच्या आयुष्याला लागलेलं ग्रहणही आता तोच सोडवी. त्यांच्या मुलांच्या खर्चाचं म्हणाल तर जिल्हा परिषदेच्या शाळा काही ओस नाही पडल्या. तिथे शिकलेली बरीच लोक आज मोठ्या हुद्द्यांवर आहे. काय होन ते करा तिकडे, असं म्हणत सुधाकर पाठ करून झोपला. सुधाकर ऑफिसला निघून गेल्यावर सकाळी 10-1 वाजता जाई थालीपीठ घेऊन आली. सोबत लोणीही आणलेलं. नुकतंच काढलेलं. सुनंदाने ते तिलाच सात्विकला नेऊन द्यायला सांगितलं. अनायासे सात्विक घरी होता. जाईला बघताच सात्विकचा चेहरा खुलला. सुधाकर घरात नसल्याने जाईलाही त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. लगतची बेडरूम आता सजीव झाली होती. त्या खोलीत चैतन्य पसरलं होतं. काही वेळ थांबून सुनंदा त्यांच्यासाठी कॉफी घेऊन गेली. काकू, तुझ्या हातची कॉफी अप्रतिम लागते बघ, ती कॉफीचा सीप घेत म्हणाली. आता रोजच मिळणार तुला माझ्या हातची कॉफी. मी सात्विकसाठी इथेच बनवणार. तू शिरानी थालीपीठ. काकू, काय बोलताय तुम्ही? ब्या आहात ना? हो ग, नुसती बरीच नाही तर ठाम आहे माझ्या निर्णयावर. तुला माझी सून करून घेणार. काकू, पण माझा बेड हात. सात्विकचे वडील, माझी आई. जाईच्या डोक्यावर हात ठेवत सुनंदा म्हणाली, माझ्या सात्विकला तू पसंत आहेस आणि सात्विक तुला. हो ना, मग इतरांचा विचार करायचा नाही. रजिस्टर मॅरेजसाठी नावनोंदणी करा. सात्विक आईच्या या ठामपणाकडे अतीव कृतज्ञतेने पाहत राहिला. अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.